सध्याची आपण दृश्य बघतोय ती नागपूर पालिकेतली दृश्य बघतो। त्या ठिकाणी काँग्रेस आंदोलन सुरू आहे। नागपूर शहरातील विविध नागरी समस्यांना घेऊन नागपूर शहर काँग्रेस कमिटीचा नागपूर महानगरपालिकेवरती मोर्चा बघायला मिळतोय। दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त चुकवत कार्यकर्ते थेट महापालिका आयुक्त यांच्या चेंबरमध्ये घुसल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला बघायला मिळते। पोलिसांचा बंदोबस्त चुकवत हे सगळे कार्यकर्ते थेट महानगरपालिका आयुक्त यांच्या चेंबरमध्ये दाखल झालेले आहेत। नागपूर पालिकेत काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। नागपूर शहरातील विविध नागरी समस्या असतील या संदर्भामध्ये नागपूर शहर काँग्रेस कमिटीचा नागपूर महानगरपालिकेवरती हा मोर्चा आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते। उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। उदय, खरं तर पोलिसांचा बंदोबस्त होता, मात्र बंदोबस्त चुकवत कार्यकर्ते थेट आत शिरलेले बघायला मिळत आहेत। नक्कीच अमित, सध्या दिवाळीचं वातावरण आहे, सगळीकडे दिवाळीची तयारी सुरू आहे। मात्र नागपूर शहरामध्ये जे आहे ते महानगरपालिकेकडून ज्या आवश्यक मूलभूत सोयी सुविधा असतात त्या नागरी सुविधा दिल्या जात नाही। या शहरातल्या अनेक भागांमध्ये कचरा साचलेला आहे, रोडची परिस्थिती खराब आहे आणि या सगळ्या विषयांना घेऊन जे आहे ते काँग्रेसनं जे आहे ते आज आंदोलनाचा इशारा जो आहे तो नागपूर महानगरपालिकेला दिला होता। 11:30 वाजताची वेळ जी आहे ती काँग्रेसकडून देण्यात आली होती, मात्र पोलिसांकडून कार्यकर्त्यांना रोखलं जातं आणि ही बाब लक्षात घेऊन जे आहे ते काँग्रेसनं वेळेआधीच जे आहे ते आपल्या आंदोलनाला सुरुवात केली। पोलीस बंदोबस्त महानगरपालिका परिसरात तैनात करण्यात आला होता, बॅरिकेडिंग करण्यात आली होती, मात्र वेळेआधी कार्यकर्ते धडकले आणि त्यांनी पोलिसांना न जुमानता थेट मनपाच्या मुख्यालयामध्ये जे आहे ते प्रवेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नागपूर महानगरपालिकेचे प्रशासक अभिजित चौधरी यांच्या चेंबर बाहेर आपण पाहतोय की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी जी आहे ती केली जात आहे। त्यांचा बोर्ड असेल महानगरपालिका आयुक्तांचा, त्यांचा दरवाजा असेल, याला जे आहे ते कार्यकर्त्यांकडून ठोकलं जात आहे। नागपूरमध्ये सण साजरे केले जात असताना महानगरपालिकेकडून जी आहे ती नागरी सुविधा देण्याची जबाबदारी आहे, स्वच्छतेची जबाबदारी आहे, मात्र ती चोखपणे पार पाडली जात नाही। त्यामुळे नागरिकांना जो आहे तो या सगळ्या गोष्टींचा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतो आणि त्याविरोधात जे आहे ते काँग्रेस आक्रमक झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत आणि मनपा प्रशासक अभिजित चौधरी यांच्या विरोधात जी आहे ती जोरदार घोषणाबाजी केली जात आहे। खरं तर इथं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला, मात्र कार्यकर्त्यांकडून जे आहे ते पोलिसांना चुकवत आता त्यांनी जे आहे ते या चेंबरमध्ये प्रवेश केलेला आहे। आता मनपा आयुक्त त्यांना भेटतात, त्यांच्याशी चर्चा करतात की आंदोलकांकडून हे आंदोलन अधिक तीव्र केलं जातं, हे पाहणं जे आहे ते महत्वाचं असणार आहे। मात्र हे दिवाळीच्या दिवशी काँग्रेसने हे आंदोलन केल्यामुळे जे आहे ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये या सगळ्या मुद्द्यांना घेऊन काय रोष आहे याची चुणूकच आपल्याला या आंदोलनातून पाहायला मिळतं। उदय, खरं तर कचऱ्याच्या मुद्द्यावरून सुद्धा वारंवार हा वाद आपण बघितलेला आहे। आज नेमके कोणते कोणते मुद्दे मांडले जात आहेत, कोणत्या कोणत्या मागण्या या कार्यकर्त्यांकडून केल्या जात आहेत? नक्कीच नागपूर शहरामध्ये जे आहे ते कचरा उचलण्याची जबाबदारी ज्या खासगी कंपनीकडे मनपाने दिलेली आहे ती कचरा उचलण्याची जबाबदारी कंपनी चोखपणे पार पाडत नाही। अनेक परिसरामध्ये जे आहे ते 2-2, 3-3 दिवस जे आहे ती कचरा उचलणारी गाडी येत नाही। नागपूर महानगरपालिकेकडून पाणी पुरवठा जो केला जातो तो सुरळीत नाही आहे। शहरातल्या अनेक मार्गांमध्ये जे विकास कामं चालू आहे त्यामुळे रस्त्यावर मोठमोठाले पडलेले खड्डे असतील, रात्रीच्या वेळी परिसरातील मनपाचे लाईट्स बंद असतील, अशा वेगवेगळ्या समस्या आहेत ज्याच्यामुळं थेट नागरिकांना जो आहे तो परिणाम होतो। त्या सगळ्या सुविधा पुरविण्यात नागपूर महानगरपालिका अपयशी ठरत असल्याचा आरोप जो आहे तो या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केला गेला होता आणि त्या विरोधातच जे आहे ते हा मोर्चा जो आहे तो काँग्रेसकडून इथं काढण्यात आलेला आहे मनपा आयुक्तांच्या चेंबरवर। उदय, या संदर्भात आयुक्तांची काही भूमिका आली आहे का किंवा त्यांनी काही कार्यकर्त्यांची बातचीत केली आहे का? नक्कीच आपण पाहतोय की पोलिसांकडून या सगळ्या संदर्भात अजूनही मनपा आयुक्तांनी आपली कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही। या कार्यकर्त्यांचं आंदोलन जे आहे ते इथं सुरू आहे, मात्र मनपा आयुक्तांनी अजूनही शिष्टमंडळाला जे आहे ते चर्चेसाठी जे आहे ते बोलविलेलं नाही आणि पोलिसांकडून आपण पाहतोय की कार्यकर्त्यांना आता धक्काबुक्की केली जात आहे। पोलिसांकडून जे आहे ते कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो। मोठ्या प्रमाणात इथं पोलीस बोलविण्यात आलेले आहेत आणि पाहतोय की कार्यकर्त्यांना अक्षरशः धक्काबुक्की केली जाते। कार्यकर्त्यांना हात खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो इथं पोलिसांकडून केला जातोय। त्यामुळं आता इथून कार्यकर्ते काढल्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाला मनपा आयुक्त भेटतील का, या सगळ्या संदर्भात काही चर्चा होतील का, हे पाहणं जे आहे ते महत्वाचं असणार आहे। उदय, खरं तर दिवाळीचे दिवस आहेत, सगळीकडे दिवाळीचं वातावरण बघायला मिळते, मात्र तरी सुद्धा नागपूरकरांवरती या मोर्चाची किंवा या आंदोलनाची वेळ काय येते?
नक्कीच खरं तर नागपूर महानगरपालिकेमध्ये जे आहे ते गेली 2 वर्षापेक्षा अधिक काळ जे आहे ते प्रशासक राज आहे. राजकीय कुठलंही नेतृत्व नाही आणि त्यामुळे प्रशासकीय राज असल्यामुळे जे आहे ते मनपा कर्मचारी जे आहेत ते ऐकत नाही अशी तक्रार जी आहे ती वारंवार नागरिकांकडून होत आहे. अनेकदा महानगरपालिकेकडे तक्रार केल्यानंतरही त्या तक्रारीची सोडवणूक जी आहे ती महानगरपालिकेकडून केली जात नाही. अधिकारी असतील महानगरपालिकेचे ते जुमानत नसल्याचा आरोप जो आहे तो नागरिकांकडून केला जातो आणि हा जो नागरिकांचा आरोप आहे तो प्रदर्शित करण्यासाठी तो महानगरपालिका आयुक्तांच्या लक्षात आणून देण्यासाठी जो आहे तो काँग्रेसनं हा मोर्चा आज मुख्यालयावर काढला होता. उदय, खरं तर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला परिसरात खरं तर बघायला मिळतो, तरी सुद्धा हे सगळे कार्यकर्ते आतमध्ये घुसलेले बघायला मिळत आहेत. अगदी खरं आहे की या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. अगदी पोलीस निरीक्षक ते एसीपी दर्जाचे अधिकारी इथं होते. महानगरपालिका परिसरामध्ये जे आहे ते बॅरिकेटिंग मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. मात्र हे सगळं करत असताना पोलीस बेसावध असताना जे आहे ते कार्यकर्त्यांनी ही संधी साधली आणि कार्यकर्त्यांनी संधी साधत जे आहे ते थेट मनपा मुख्यालयामध्ये जे आहे ते बॅरिकेड क्रॉस करून जो आहे तो प्रवेश केला. त्यामुळे आता कार्यकर्ते मनपा मुख्यालयात शिरल्यामुळे जे आहे ते आता पोलिसांना हाताळणं जे आहे ते जिकरीचं होतं आणि त्यामुळे आपण पाहत होतो की पोलिसांनी धक्काबुक्की इथं केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे जे आमदार आहेत पश्चिम नागपूरचे ते माध्यमांशी संवाद साधत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. ग्रस्त आहे कचऱ्यामुळे. अचानक आत शिरले. आयुक्तांच्या कॅबिनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. पालिका आयुक्त येतील, त्यांना यावं लागेल. जनताच्या रोषाला सामोरं जावं लागेल. नागपूर शहरातली जनता हवालदिल झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर कचरा लोकांच्या घरासमोर आहे. गटर लाईन तुंबलेल्या आहे. अमृत योजनेमध्ये ज्या लाईन टाकल्या त्या खोदल्या लोकांच्या घरात धुळीचं साम्राज्य आहे आणि अशा रीतीनं मोठ्या बिल्डरांचं काम करणं, लहान माणसांना त्रास देणं, नुसता भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये आहे. आयुक्तांकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा कुठलाच फायदा होत नाही आणि म्हणून आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला. आज जर आयुक्तांनी याच्यावर निर्णय घेतला नाही आणि केला तर उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांच्या घरात शहरातला कचरा नेऊन टाकण्याचं काम आम्ही करू. आम्ही गुगल लोकेशन सहित सांगितलं की कचरा कुठे आहे, गड्डे कुठे आहे, परंतु तरी महानगरपालिकेच्या प्रशासनाला जर जाग येत नसेल तर याचा जाब या आयुक्तांना द्यावा लागेल. आणि म्हणून आज आम्ही दिवाळीच्या दिवशी यांना सांगायला आला उद्याचं लक्ष्मीपूजन आहे. जर शहरातली व्यवस्था 24 तासात सुधारवली नाही, गुंडागर्दी यांचा हरीश राऊत नावाचा अतिक्रमणचा अधिकारी गरीब ठेलेवाल्यांचे सामान जप्त करून खंडणी वसूल करतो, लोकांकडनं पैसे घेतो. फायर मध्ये एनओसी द्यायचे पैसे लागतात, टाउन प्लॅनिंग सँक्शन करायचं टाउन प्लॅनिंग मध्ये पैसे लागतात. निवेदन दिले लोकांकडे नियमित कचरा उचलला जात नाही, कारण काय सांगितलं जातं? कारण की प्रायव्हेट कंपन्या आहे, त्यांच्या यांच्याशी वाटाघाटी आहे, हे त्यांना बोलायच्या लायकच नाही. टाउन प्लॅनिंग मध्ये एक वर्ष मॅपच सँक्शन केला जात नाही कमिशन शिवाय, हे अखेर आरोप आहे. तिथल्या दलालांचे नाव, तिथल्या दलालांची ऑडिओ क्लिपिंग माझ्या फोन मध्ये आहे की तुम्ही कुठेही जा, कोणत्याही नेत्याकडे जा, पैसे दिल्याशिवाय फायरची एनओसी मिळणार नाही आणि तुमचा मॅप सँक्शन होणार नाही. जर शहरातल्या लोकांना असं लुटल्या जात असेल तर या आयुक्ताला इथे बसण्याचा अधिकार नाही. याची उद्या दिवाळीच्या दिवशी शहरातला सगळा कचरा यांच्या घरावर आम्ही नेऊन टाकू. पालिका गेल्या काही भूमिका वाटते, कारण काय वाटतं तुम्हाला? ते एसीच्या केबिन मध्ये बसून आपलं काम करत आहे. शहरातल्या कोणत्या कोपऱ्यात लोकांना त्रास आहे त्याच्याशी यांना काही घेणं देणं नाही. कोणत्या अधिकाऱ्याला शहरातल्या जनतेशी घेणं देणं नाही आहे. सगळे पैसे वसूल करण्यामध्ये व्यस्त आहे. अनधिकृत बांधकाम, मोठे हॉटेल्स यांच्याकडनं पैसे वसूलण्याचे धंदे चालू आहे धरमपेठ झोन मध्ये. आयुक्तांकडे वारंवार तक्रारी करून त्या अधिकाऱ्याची पाठराखण ते करत आहे, म्हणजे त्यांचा सहभाग त्याच्यात आहे. म्हणून आम्हाला आज हे पाऊल उचलावं लागलं. थेट जर शहरातला जर कचरा उचलला नाही तर उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी यांच्या घरात कचरा नेऊन कॅबिन महानगर आयुक्तांच्या कॅबिन पर्यंत पोहोचले, त्याला कॅबिन उघडण्याचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी केला. काय करणार? याच्या आधी 10 आंदोलन केले, 10 निवेदन दिले. यांना आम्ही गुगल मॅपद्वारे लोकेशन सांगितलं की गड्डे कुठे आहे, कचरा कुठे आहे. अमृत योजनेमध्ये लाईन टाकली पण रिपेअरिंग केलं नाही तर त्याचा फायदाच नाही, तर लोकांच्या जनतेने यांचा त्रास सहन करावा.
हे राजासारखे वागून झाले की आम्ही या शहराचा राजा आहे आणि आम्ही प्रजा आहो का? लोकांचा टॅक्स आहे, लोकांच्या पैशाने ही महानगरपालिका चालते. जर अशा पद्धतीचा कारभार असेल तर उद्या यांच्या घरावरही लोक चालून मग जातील. तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते तुम्ही जर समस्या सोडली नाही तर सादर करणार आहात का आता माध्यमांसमोर? आम्ही त्यांना बोलावलंय, त्यांना आम्ही दाखवणार आहे ऑडिओ क्लिपिंग की तुमचे दलाल कसे पैसे मागतात आणि दलाल सांगतात की शहरातल्या मोठमोठ्या लोकांचे कामं आम्हीच करतो. म्हणजे एक वर्ष मॅप सँक्शन नाही करायचा, फायरच्या एनओसी थांबवायच्या, मग यांचा एक दलाल फिरतो, तो पैसे दिले की काम होते. हे आयुक्तांना माहित नाही आहे का? वारंवार याच्या तक्रारी करून सुद्धा कुठलाही उपयोग होत नाही. आज बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्क व्हावं म्हणून जे आंदोलनकारी बसले आहेत त्यांना सकाळी 6 वाजता बुलडोजरने हटवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पंचशील झेंडा तोडलाय. प्रशासक राज असल्यामुळे सगळं होत आहे. प्रशासक राज आहे आणि हे प्रशासक कोणाच्याही आज्ञा ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. इव्हन मला वाटते हे जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचं सुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे आणि म्हणून या शहरातल्या जनतेला अशा तऱ्हेचं आंदोलन करावं लागेल. पोलिसांना समोर करून तुमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातो. हो, तुमच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की आम्हाला बाहेर काढलं जबरदस्तीनं. त्यांनी काय केलं? पोलिसांचा धाक दाखवून जनतेला रोखण्याचा प्रयत्न. बर्डीच्या मेन रोडवर ज्या पोलिसांची गरज नाही 60 पोलिसांरुपये पोलीस फेरीवाल्यांना अटक करायसाठी आहे. त्यांच्यावर 353चा गुन्हा दाखल करून झाले. मला सांगा, तो आपला रोज उदरनिर्वाहासाठी सामान विकणारा माणूस, त्याच्यावर जर 353 दाखल कराल, त्याच्यावर अन्याय कराल, पूर्ण पोलीस फोर्स तिथे ठेवाल, महानगरपालिका आणि एकाच रोडवर